नमस्कार. आज आपण आपल्या शेतकरी मित्रांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. हा प्लॉट पंढरपूर तालुक्यामध्ये आहे. तर ह्या प्लॉटची काय कंडिशन होती आणि आज काय कंडिशन आहे, तर आपण ही जी काय स्टोरी आहे ती शेतकरी मित्रांकडूनच ऐकणार आहोत. तर सर सांगा तुम्ही काय नेमकं. माझं नाव रामचंद्र मारुती देशमुख, गाव चिलायवाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. हे प्लॉट पूर्ण पिवळा पडला होता. लोक आसपासचे म्हणायचे ही प्लॉट पिवळा पडला, येत नसतो प्लॉट ही. मग आम्ही पाटले साहेबाला फोन केला. मग पाटले साहेब बागत आलं. पाटले साहेबांनी सांगितलं ह्याला आरपीएचच्या ही बॅगा सोडा, त्याशिवाय प्लॉट आपला सुधारणार नाही. मग त्यांच्या शेड्यूल प्रमाणे आपण चालू केलं. आता ही प्लॉट असा आलेला आहे. किती झाड आहेत आपली? ही आपली 16 झाड आहे सगळी. म्हणजे प्लॉट तुम्ही मोडा निघाला होता? ही प्लॉट आपण मोडा निघालो होतो. पूर्ण पिवळा पडला, वायर झालाय म्हणजे सगळा. आता आता कशी कंडिशन आहे, काय वाटतं तुम्हाला? आता बाग एक नंबर आली आहे. हं. आता 12-13 फण आहेत. 12-13 फण्या आहेत आणि प्रत्येक फणीतला अंतर भरपूर आहे. विशेष म्हणजे एक समान प्लॉट आहे. एक समान येऊन झाले. एक समान वेळ झाले. पहिल्या 375 कमळं मोडली आणि लगेचच 5व्या-6व्या दिवशी साधारण 700च्या आसपास, म्हणजे वन टाइम आम्ही वन टाइम 750 मध्ये. वन टाइम वेळ सगळी वन टाइम काढून घेतली. झाडाची हाईट केली, झाडाचा बुंदा केला आणि सगळी बाग एकदम निरोगी करून एक नंबर क्वालिटीची बाग आहे. पिवळे हाडूळ संपलेला प्लॉट होता. संपलेला होता पूर्ण प्लॉट पिवळा. संपलेला होता. पण आज ह्या बागाची त्यावेळीची अवस्था ना आजच्या अवस्था बघितल्यावर लोक येऊन बघून पण गेली. ती. जे लोक मोड म्हणलेले होते त्या लोकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी विचारलं कुणाकडे दिलंय, काय केलंय, कसं बरोबर केलंय. आहे. पण ज्याला काय बघायचं आहे त्यांनी रामा देशमुख यांच्या प्लॉटवर या. प्रत्यक्षात प्लॉट तुम्हाला दिसेल. धन्वंतरीचे कोणते प्रोडक्ट दिले होते तुम्ही? धन्वंतरीचं ग्रॅन्युलर आरपीएस 76च्या बॅगा दिलेल्या होत्या. स्लरी दिलेल्या आहे, खालनं बॅक्ट्रीज दिलेला आहे, आरपीएस 76 दिलेला आहे. असं जवळपास बरंच धन्वंतरीचं प्रोडक्ट दिलेलं होतं. उन्हाळ्यात भरपूर ऊन होतं, त्याच्यात आरपीएस सोडल्यानंतर बागेची एकदम काळोखी प्रॉपर बाग एक नंबर झाली. आणि जी कमतरता होती ती आम्ही ग्रॅन्युलर आरपीएस 76च्या बॅगात सगळी बळून काढली. आणि बॅक्टेरियानं दिल्यानंतर जे उचलायचं काम असतं, आमच्या बॅक्टेरियामध्ये सगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत. मायक्रोरायझा पण आहे. ते असं वेगळं काय नाही, सगळे एका पॅकिंग मध्ये दिल्यामुळं सगळं क्वालिटीज आहे. म्हणजे पहिल्या बेसळ एक आणि मोठ्या बेसळ एक, दोन्ही पण दोन्ही बॅक्टेरिया किट दिलेलं होतं. आणि आपण बाटली दिली, बाटल्या सोडल्या. आरपीच्या बाटल्या सोडलेल्या आहेत. बोरस अल्ट्राची स्लरी सोडलेली आहे. ओके, धन्यवाद.